अशोक खरात याची पोलीस कोठडीची दुसऱ्यांदा मुदत संपल्याने एसआयटीच्या पोलिसांनी आज नाशिक जिल्हा न्यायालयामध्ये त्याला हजर केले होतं। न्यायालयामध्ये बचाव पक्ष आणि सरकारी पक्षाची जोरदार युक्तिवाद झाला। दोन्ही युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने खरातला वाढीव 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मोबाईलच्या क्लोनची तपासणी सुरू आहे। या संदर्भात आणखीन काही अश्लील व्हिडिओ, आक्षेपार्ह व्हिडिओंची पोलीस अजून तपास करणार आहेत। त्याची प्रॉपर्टी किती आहे, स्थावर मालमत्ता, जंगल मालमत्ता याचाही तपास अद्याप बाकी आहे। त्यांनी आणखीन कुणाला फसवलं आहे का, हा सिंडिकेट क्राईम आहे का, ही कॉन्फरन्स ही नक्की कशी होती, हा बंधू बाबा जाळ्यात कसा महिलांना ओढायचा, फसवणूक कशी करायचा, त्याचे आणखीन कोण साथीदार आहेत याचाही तपास बाकी असल्याने सरकारी पक्षाने वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली होती। तर बचाव पक्षाचे असं म्हणणं होतं की पोलिसांनी वाढीव पोलीस कोठडी मागू नये, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी द्यावी अशी बचाव पक्षाने मागणी केली होती। बंधू बाबा अशोक खरातच्या गुन्ह्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे। त्यांनी आणखीन कुणाला फसवलं आहे याचाही आता पोलीस शोध घेणार आहे। अवघ्या 3 दिवसांच्या पोलीस कोठडीमध्ये पोलीस कोणता कोणता तपास करताय हे आता पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे, माय महानगर, नाशिक।